अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगारांचा मास्टर माइंड म्हणून धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांचा राजीनामा 25 जानेवारीपर्यंत घ्यावा, अन्यथा येत्या 26 जानेवारीला तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे। जय जिजाऊ जय शिवराय। आज आम्ही या ठिकाणी तहसीलला निवेदन दिलं। निवेदन याच्याकरता दिलं आम्ही हे का जे संतोष भैया देशमुख ज्यांची जी हत्या झालेली त्याचा जो आरोपी आहे वाल्मिक कराड अजून इतर बाकीचे साथीदार आहे त्याला, आणि त्यांचा मास्टर माइंड हा धनंजय मुंडे, या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे पहिले, कारण हा जर मंत्रिमंडळात राहिला तर त्यांना इतक्या फॅसिलिटी भेटतील। अहो आज त्या वाल्मिक कराडला कोर्टातून तिथे न्यायचं, एवढे पंतप्रधानांना सिक्युरिटी नाही, एवढी त्याला सिक्युरिटी त्याच्या हातात नाही बेड्या नाही, त्याच्या तोंडाला काही काळं बांधलेलं मग हे काय, ही कोणती ट्रीटमेंट आहे त्याला? सगळ्यात पहिले या धनंजय मुंडेचा आहे ना राजीनामा घेतला पाहिजे। जर धनंजय मुंडेचा राजीनामा नाही घेतला 26 जानेवारीपर्यंत तर 26 जानेवारीला आम्ही आत्मदहन करणार तहसील पुढं। धनंजय मुंडेचा पहिला राजीनामा घ्यावा। आता यांचं अधिवेशन बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली। या घटनेतील आरोपींना राज्याचे अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे पाठबळ देत असल्याचा आरोप करत धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अन्यथा प्रजासत्ताक दिनी कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा कोपरगाव सकल मराठा समाजातील पदाधिकारी अनिल गायकवाड आणि विनय भगत यांनी दिला आहे। या आशयाचे निवेदन त्यांनी तहसील कार्यालय येथे अधिकाऱ्यांना दिले आहे। जय जिजाऊ जय शिवराय। गेल्या 16 तारखेला आम्ही तहसीलला निवेदन दिलेलं होतं का धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा म्हणून आम्ही निवेदन दिलं तहसीलला। तर त्याच्यानंतर अधिवेशन होतं शिर्डीला, राष्ट्रवादीचं अधिवेशन होतं। आम्ही त्याच्यातही हे दिलेलं होतं का बा ह्या अधिवेशनाचा ठराव मंजूर करा, याचा राजीनामा घ्या। कारण आता असा विषय आहे, आता अजितदादा पालकमंत्री झालेले बीडचे, अजितदादा पालकमंत्री झाले म्हणजे हा कारभार कोण पाहणार? धनंजय मुंडेच पाहणार। बर मग वाल्मिक कराड धनंजय मुंडे असताना वाल्मिक कराड पाहायचा। आता धनंजय मुंडे नसल्यामुळं आता पालकमंत्री अजितदादा झाले आणि माझा हा कारभार कोण पाहणार? धनंजय मुंडेच पाहणार। म्हणजे धनंजय मुंडेने हे कारभार पाहिल्यानंतर आलाच वाल्मिक कराड बाहेर येतो। आता वाल्मिक कराडनी एक दोन तीन दिवसापूर्वी तो एक काय नाव त्याचं गिट्टे त्याच्यावर हल्ला केलेला आहे। आता